शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी मुंबईतल्या मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर चढीच आहेत। 2 दिवस चाललेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना भाजीपाला अधिक दराने खरेदी करावा लागलेला असल्याने आज भाज्यांचे दर जास्त आहेत। पण उद्यापासून आवक वाढल्यानंतर भाजीपाल्याचे दर निम्म्याने कमी होतील असा विश्वासही व्यापाऱ्यांना आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। 2 दिवस राज्यभरात शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे मुंबईतल्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक जी आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळे भाज्यांचे रेट जे आहेत ते वाढलेले आहेत। आता संप मागे घेतला असला तरी जे व्यापाऱ्यांनी जादा दराने खरेदी केलेली आहे ती खरेदी आहे ती मालाची ती जादा दरानेच असणार आहे। त्यामुळे आता जे रेट आहेत ते कालच्या दिवसाप्रमाणेच जास्त रेट आहेत, परंतु ही सर्व जादा दराने खरेदी केल्यामुळे व्यापारी देखील जादा दराने विक्री करत आहेत आणि उद्या पूर्णतः हे रेट जे आहेत ते कमी येतील आणि ज्या 2-3 दिवसापूर्वी संपापूर्वी जे भाव होते त्या पद्धतीनेच भाव जे आहेत ते भाजीपाल्याचे राहतील असं व्यापाऱ्यांचं मत आहे। आपल्यासोबत भायखळा भाजी मार्केटमधले काही व्यापारी आहेत। काय सांगाल की आता संप मिटलेला आहे परंतु अजून आवक जी आहे ती संपानंतर आलेली नाही। संप आल्या आता भाजीची आवक जी आहे ती जास्त वाढल्यानंतर दर कमी होतील काय सांगाल? आता उद्या तर कमी होतीलच रेट। आणि दुसरी गोष्ट कशी आहे, आज आवक कमी आहे, आज रात्रीची खरेदी असल्यामुळे यांना आहे त्याच रेटमध्ये विकावं लागले। पण उद्या सकाळी आज निश्चित शेतकरी माल काढतील आणि त्यांचा माल काय शेतामध्ये ठेवू शकणार नाही, त्यांचं पण खूप 2 दिवस नुकसान झालं असेल। तर त्या पद्धतीने उद्या आवक वाढेल आणि रेट आपोआप कमी येतील आणि गिरायकाला पण त्यांच्या रेटमध्ये व्यवस्थित मिळेल माल। त्यामुळे काय गिरायकाने घाबरण्याचं काम नाही आहे दुसरं आहे। आज काय भाजीपाल्याचे रेट आहेत? आज भाजीपाला सरासरी 40%। आज जरी हा कोबी 30 रुपये 20 रुपये किलो होता तो आज 60 रुपये 50 रुपये 70 रुपये खपला। तो 60 रुपये सरासरी हायेस्ट माल खपलाय। फ्लावर 80 रुपये किलो खपले। तर उद्याही कमीत कमी 40 रुपये 30 रुपये 32 रुपये मिळेल त्यांना गिरायकांना। म्हणजे रेट साधारणतः 50% कमी होतील? 50% हमखास कमी येणार। काय आवक जास्त असल्यामुळे आज कसं आहे, जिथं 15-16 गाड्या आम्हाला आमच्या मार्केटला भायखळा मार्केटला लागतात तिथं 4च गाड्या आल्यामुळे आवक कमी होती। त्यामुळे गिरायकांना जास्त भाव घ्यावे लागले आणि त्याचं कमी आमचं पण जास्त भाव खरेदी झाल्या, त्यामुळे आम्हालाही जास्त भावात विकावं लागले। आपल्यासोबत काही गिरायक देखील आहेत सामान्य मुंबईकर। आज तुम्ही जी खरेदी करण्यासाठी आले आहात, आज तर तुम्ही रेट पाहिले तर जास्त आहेत परंतु उद्या उतरतील असं त्यांना वाटतं, काय सांगता? आता व्यापारी तर म्हणतात उद्या उतरेल, पण आता सांगता येते। पण आजची जी गरज आहे भाजीची तिथं घ्यावीच लागणार। आता मी फरशी 80 रुपये किलोन घेतली आणि टोमॅटोचा भाव आता 80वर 100वर गेला आहे, जो 20 रुपये किलोन मिळत होता। म्हणजे सामान्य माणसाचे हाल होत आहेत। आता संप मिटलेला आहे त्यामुळे नक्कीच आवक वाढेल आणि भाजीपाला मार्केटमध्ये आवक जी आहे ती वाढल्यानंतर नक्कीच दर कमी होतील अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।